नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महानगरपालिकेची मित्रांनो सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध मित्रांनो झालेली आहे, ज्यामध्ये 222 जागा ज्या की टोटली भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये विविध सारे संवर्ग आहेत. तर मित्रांनो, आजपासून जे आपण छत्रपती संभाजी महानगरपालिकेसाठी संपूर्ण काही जी काही IBPS पॅटर्न आधारितचे काही संभव प्रश्न आहेत व त्यासोबतच IPSC जे मागील क्वेश्चन आहेत ते मित्रांनो आपण आजपासून संपूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये तुमचे नाउन टेक्निकल आणि टेक्निकल. नाउन टेक्निकलमध्ये तुमचे जे GK, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर व टेक्निकलमध्ये सब्जेक्ट टू रिलेटेड म्हणजेच की तुम्ही ज्या पदाकरता अप्लाय करत आहात त्याच्या संबंधित देखील त्या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जाणारी आहे. ते सर्व काही या ठिकाणी कव्हर करणार आहोत. जर तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज केला असेल तर चॅनलला मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकी अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक मित्रांनो दिलेली आहे. तर सुरू करू आपला आजचा भाग 1 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि पाहू की नेमकं कसे प्रश्न असतात. तर मित्रांनो, यामधला प्रश्न पहिला असा आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, आपला हा प्रथम व्हिडिओ आहे, पहिला व्हिडिओ, त्यामुळे आपण सर्वात प्रथम तर आपण महापालिकेची जेवढी काही बेसिक माहिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या ते आपण जाणून घेऊ. त्यानंतर मित्रांनो संपूर्ण तुमचा अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर करू. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की 1982. तर जी छत्रपती संभाजी नगरची महानगरपालिकेची स्थापना जी झालेली आहे ती आहे 8 डिसेंबर 1982. 1982ला जे थोडक्यामध्ये झालेली आहे. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, छत्रपती संभाजी महानगरपालिका जे काही छत्रपती संभाजीनगर शहराला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जे छत्रपती संभाजी नगर जे आहे त्याला जे आहे थोडक्यामध्ये, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की क, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून जे थोडक्यामध्ये जे की ओळखलं जातं. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर होणार असेल. का ओळखलं जातं? तर कारण का ऐतिहासिक वारसा आणि लेण्यांमुळे या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून देखील असं ओळखलं जातं. याचं थोडक्यामध्ये आपण दुसरं नाव म्हणू शकतो. पर्याय नंबर याचं काय होईल? तर क हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 3, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे? खालीलपैकी कोण्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, टाउन हॉल. तर महानगरपालिकेत जे मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे ते टाउन हॉल भागामध्ये स्थित आहे, म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, जो की 4था प्रश्न असा आहे, बालविवाहाबाबत खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात जे की बाळ गंगाधर टिळक आपले जे काही मत जे आहे जे की मत मांडत होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की ड, केसरी या वृत्तपत्रामध्ये. तर लोकमान्य टिळकांनी सामाजिक आणि राजकीय विषयावरील आपली मते केसरी या वृत्तपत्रातून जे की मांडलेली होती. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा जो 5वा असा आहे, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर एकूण जे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की ब, एकूण जे आहे ते 11 जे काही मूलभूत आपल्याला जे की कर्तव्य देण्यात आलेलं आहेत. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये किती? कलम 51A मध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, जो की प्रश्न 6वा असा आहे, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण जे की सर्वाधिक आहे? अनुसूचित जमाती या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की क, नंदुरबार या थोडक्यामध्ये जे की जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. कधी? तर 2011च्या जनगणनेनुसार. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या सिव्हिल या पदासाठी किंवा स्वच्छता निरीक्षक किंवा मित्रांनो रोखापाल या पदाकरता अर्ज करत असाल किंवा इतर पदाकरता अर्ज करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला तयारीसाठी परफेक्ट टेस्ट सिरीज मित्रांनो ई-बुक जर हवे असेल मित्रांनो, आपल्या ॲपमध्ये आपण स्पेशली त्यासाठी एक क्रॅश कोर्स मित्रांनो आपण रिलीज केलेला आहे, ज्यामध्ये संपूर्ण तुमचा यामधला A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल. मित्रांनो, नाउन टेक्निकलमध्ये तुम्हाला संपूर्ण नाउन टेक्निकल टेस्ट सिरीज प्लस ई-बुक व टेक्निकल मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही मित्रांनो जे टेस्ट आपले त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामुळे तुमची संपूर्ण काही A to Z तयारी आणि जो IPSचा पॅटर्न आहे तो परिपूर्ण त्या ठिकाणी मित्रांनो फॉलोअप करण्यात आलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून त्यामध्ये जाऊन जे कोर्स अवेलेबल झाला आहे छत्रपती संभाजी महानगरपालिकेचा त्या ठिकाणी मित्रांनो जॉईन करू शकता. आणि ज्या पदाकरता तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्या पदाकरता हवा असेल तर
त्यामध्ये मित्रांनो चॅट बॉक्सवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला मित्रांनो कॉन्टॅक्ट करून त्या पदासाठीचं संपूर्ण काही तुम्ही मित्रांनो मिळवू शकता. चांगल्या आणि उत्तम तयारीसाठी मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करा. त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही महागडं पुस्तकीची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला महागड्या कोचिंगची अजिबात गरज पडणार नाही मित्रांनो. अगदी अफोर्डेबल प्राईस म्हणजे संपूर्ण काही तुम्हाला एकाच ठिकाणी ते मिळणार असेल. तर ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करा आणि ते मित्रांनो संपूर्ण काही जॉईन करून तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे जो की प्रश्न 7वा. 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला डॅश येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तर कुठल्या जे की तुरुंगामध्ये बहादूर शहाला ठेवण्यात आलेलं होतं कधी, तर 1857च्या उठावानंतर. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की पर्यायचं अ, जे की रंगून या ज्या ठिकाणी जे की ठेवण्यात आलेलं होतं. पर्याय नंबर याचं काय अ होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढचा 8वा असा आहे, कोणत्या सेवांमधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्राशी संबंधित नाही. तर संबंधित नाही असं या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की वस्त्र निर्माण करणारा. तर वस्त्र निर्माण हे द्वितीय क्षेत्राशी जे की संबंधित आहे, तर सेवा देणारे व्यवसाय जे की तृतीय क्षेत्रामध्ये येतात. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा जो की पुढचा प्रश्न 9वा असा आहे, शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. तर शिरोडा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सिंधुदुर्ग या जे आहे जिल्ह्यात आहे. तर शिरोडा हा सुंदर समुद्र किनारा सिंधुदुर्ग जिल्हा जे की वेंगुर्ला जवळ येते. पर्याय नंबर क याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, खालीलपैकी कोण हे भारतरत्न प्राप्त झालेले महाराष्ट्रामधील आहेत. यापैकी कोण आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, विनोबा भावे हे जे आहे जे की महाराष्ट्रामधील भारतरत्न पुरस्कार मिळवणारे जे की समाजसुधारक आहेत. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर आहे होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, खालीलपैकी कोणते महारत्न CPSE आहे. तर CPSE, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की गेल इंडिया लिमिटेड हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर गेल ही भारतातील एक प्रमुख महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न 12वा असा आहे, बाऊल लोकसंगीत हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे. तर बाऊल हे लोकसंगीत, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की पश्चिम बंगाल या राज्यातील आहे. तर बाऊल हे पश्चिम बंगालामधील एक प्रसिद्ध आध्यात्मिक लोकसंगीत आहे. त्यानंतरचा आपला पुढचा 13वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही. तर जिल्हा परिषद नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की मुंबई शहर. तर मुंबई शहरला जे आहे थोडक्यामध्ये जे की जिल्हा परिषद नाही. तर कोणकोणत्या नाही, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भाग नसल्याने तेथे जिल्हा परिषद नाही. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न जो की प्रश्न 14वा असा आहे, महानगरपालिका बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर योग्य विधान सांगायचं आहे. पहिलं विधान आहे, महानगरपालिकेच्या एकूण सदस्य संख्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवली जाते. दुसरं विधान आहे, महानगरपालिका निवडणूक दर 5 वर्षांनी घेतली जाते. तर यापैकी कोणते विधान जे की योग्य आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, 1 आणि 2 दोन्हीही योग्य आहेत. तर महानगरपालिकेची सदस्य संख्या लोकसंख्येवर अवलंबून असते आणि निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. ही दोन्ही विधाने या ठिकाणची योग्य आहेत. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा असा आहे, खालीलपैकी कोणते हे अधातू खनिजाचं उदाहरण आहे. अधातू खनिजाचं उदाहरण, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की चुनखडी हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर तांबा आणि प्लॅटिनियम हे धातू आहेत, तर चुनखडी हे जे आहेत अधातू खनिजाचं उदाहरण या ठिकाणी होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होईल. तसे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे प्रश्न पाहिलेले आहेत टॉप 15 क्वेश्चन, आणि तुम्हाला देखील मित्रांनो जो जीकेचा सेक्शन असेल त्यामध्ये तुम्हाला 15च प्रश्न विचारले जाणारी आहेत, जे की 15 प्रश्न तुम्हाला 30 गुणासाठी त्या ठिकाणी ठेवलेली असतात. तर अशा प्रकारचे मित्रांनो संपूर्ण काही प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला येत असतात. जर तुम्हाला अशा सर्व प्रश्नांची रेग्युलरली प्रॅक्टिस करायचं असेल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली IBPS पॅटर्न आधारितची संपूर्ण काही टेस्ट सिरीज स्पेशली बॅच जॉईन केलं असेल तर जॉईन करून घ्या चांगल्या आणि उत्तम तयारीसाठी. मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.